बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात सोमठाणा इथं जिल्हा परिषद शाळेच्या 2 वर्गखोल्या मुसळधार पावसामुळे कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सुदैवानं शाळेला सुट्टी असल्यानं मोठी दुर्घटना टळली, मात्र शाळेजवळ खेळत असलेल्या एका मुलाला किरकोळ दुखापत झाली। गेल्या 2 वर्षांपासून शाळेच्या धोकादायक अवस्थेबाबत तक्रार करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। चिखली तालुक्यातील सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेच्या 2 वर्गखोल्या मुसळधार पावसामुळे कोसळल्या। घटनेनंतर शाळेच्या भिंती, छताचे पत्र आणि स्लॅब कोसळून वर्गखोल्यांमध्ये विटा मातीचा ढिगारा साचल्याचं चित्र पाहायला मिळालं। सुदैवानं शाळेला सुट्टी असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली, मात्र शाळेजवळ खेळत असलेल्या एका मुलाच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ही शाळा गेल्या 2 वर्षांपासून धोकादायक अवस्थेत होती। 2024 पासून जिल्हा परिषद शिक्षण विभाग, गट शिक्षण अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना वारंवार लेखी व तोंडी तक्रार देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच गट शिक्षण अधिकारी जैन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। संतप्त ग्रामस्थ आणि पालकांशी चर्चा करत तातडीची दुरुस्तीचे आणि पुढील आवश्यक कारवाईचे आश्वासन देण्यात आले। दरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी सोमठाणा इथं तातडीनं नवीन शाळा इमारत मंजूर करावी, दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। 2 वर्ष झाले आमच्या शाळेची पडझड झालेली आहे। त्यावेळेस एका मुलाला लागलं होतं, 70,000 रुपये दवाखान्यात खर्च आला साहेब। त्यावेळेस आम्ही पोलीस कंप्लेंट केलेली आहे, रिपोर्ट दिलेला आहे, त्याच्यानंतर पाठपुरावे केलेले, शाळेचं बांधकामाची मागणी केली। आमदार, खासदार, BDO, SDO, जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्वीकडे मागणी केली आम्ही। एकही आमच्या गावाकडे लक्ष द्यायला तयार नाही। सर्व शिक्षक वर्ग चांगला आहे। 1 ते 7 हे शाळेचे वर्ग आहेत आमच्या इथं आणि 4 शिक्षक आमच्या इथं शिकू राहिले। 1 शिक्षक हे पंचायत समितीला ठेवू राहिले। या 4 शिक्षकांनी किती त्रास सहन करायचा आहे। आता आमचं म्हणणं आहे की बा ताबडतोब आमच्या शाळेचं बांधकाम चालू करा, अन्यथा आम्हाला पंचायत समितीत जागा द्या आमच्या मुलांना शिकवायला आणि हे शिक्षक लोक तिथं बोलून आम्ही त्यांना शाळा शिकवायला लावू। सोमठाणा जिल्हा परिषद शाळेची अशी परिस्थिती झालेली आहे, वर्ग 1 ते 7 असून 2 खोल्या अक्षरशः पडलेल्या आहेत आणि त्या जवळपास 2 वर्षापासून पडलेल्या आहेत आणि शासनाकडे बऱ्याच वेळा पाठपुरावा करून शासनाने कसल्याच प्रकारची दखल घेतली नाही आणि त्या खोल्याचं बांधकाम पूर्ण केलं नाही। आणि सध्या मुलांची परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे की आज त्या भिंती कोसळतायत। काल एका विद्यार्थ्याला एक भिंत कोसळून विटाचा तुकडा लागला आणि त्याला तात्काळ दवाखान्यात नेण्यात आलं। अशी परिस्थिती पुन्हा दुसऱ्या विद्यार्थ्याची होऊ नये असं आम्हाला वाटतंय।